सगळ्यांनी आम्हाला असं एकदम घरच्यासारखं प्रेम दिलं. त्याच्याबद्दल आम्ही या सगळ्या अकोटकरांचे आणि या लोणकर परिवाराचे हो काय तू पाहिजे असतो व्हिडिओ. जय श्रीराम. तर नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर, भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आजचा मंडळी व्लॉग जो आहे SRPF पोलीस लोकांसाठी आहे. तुम्ही म्हणसान कसा आहे, तर आपल्या इथं बंदोबस्तासाठी 9 दिवस नवरात्राच्या पोलीस लोक आले होते, म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून. आणि आपल्या इथं नागपूरची पोलीस गँग आली होती पूर्ण. तर आपण त्याच्यासोबत आपण बोलू. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय कसं वाटलं अकोट, थोडंसं मंडळींना सांगा अकोटच्या. अकोटचा बंदोबस्त एक नंबर राहिलेला आहे. चांगला बंदोबस्त झालेला आहे. प्रत्येक गावात जाऊन आम्ही बंदोबस्त केलेला आहे. खेडे गावात जाऊन ऊरचाही बंदोबस्त केलेला आहे. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही वाट पाहत आहोत आदेशाचा. आदेश मिळाला का आम्ही लगेच नागपूरला रवाना होणार आहे. 9 दिवस 10 दिवस कंप्लीट झाले. बढियापैकी त्यांना आपल्या अकोटली जे आहे बंदोबस्त बढियापैकी पार पाडला. सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडलं. इथल्या जनतेने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. आम्ही इथे राहत होतो या मंदिरामध्ये. इथले यांनी लोणकरनी, सुशील भाऊनी, त्यांच्या आईनी, भावांनी, सगळ्यांनी आम्हाला असं एकदम घरच्यासारखं प्रेम दिलं. त्याच्याबद्दल आम्ही या सगळ्या अकोटकरांचे आणि या लोणकर परिवाराचे अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद, खूप खूप आभार. महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्हा खूप सेन्सिटिव्ह आहे आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्या इकडे पाहून बोला. अनुषंगाने खरंच यावेळेस बंदोबस्त खूप सुरळीत पार पडला. आपल्या इथे टोटल 25 पोलीस लोक होते. गाडी त्यांनी बढियापैकी सगळं सामान भरून ठेवलेलं आहे मंडळी. नमस्कार. नमस्कार. सगळं सामान आहे नाही आपले. आमच्या इथं राहून कसं वाटलं असं. एक नंबर चांगलं राहिलं. सुविधा व्यवस्थित झाली. चांगलं व्यवस्थित मार्केट मार्केट ठीक आहे ना, व्यवस्थित आहे, स्वस्त आहे ना. तर मंडळी या ठिकाणी कसं वाटलं मॅडम तुम्हाला आमच्या इथं वाटलं? खूपच छान वाटलं आणि कोणत्या गोष्टीचा त्रास नाही झाला. खूपच छान ठेवलं तुम्ही. दिवस पण पटकन गेले तुमच्यामुळे. असेच येत राहा आमच्या इथं, असं आमचं रक्षण करा. हो नक्की. मॅडमने खरंच खूप सहकार्य केलं. 9 दिवस म्हणजे मम्मीला या ठिकाणी बरोबर सोबत राहणं बढियापैकी, म्हणजे जेवणा खावण्याची पूर्ण एकदम व्यवस्था बढियापैकी पार पडलेली आहे या ठिकाणी आमची. इकडे मम्मी पप्पाच्या पायाला कधी सध्या छोट्या कमी बोलते. हो छोट्या कमी बोलते होय. मी जर बळबळ नाही केलं तर तुम्ही ब्लॉग कसा पाहायचा. एक तर एवढ्या तुम्ही ब्लॉगमध्ये जास्त बोलणं होऊन नाही राहिलं पहिलेच, आहे का नाही. तर चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आता लवकरचे निघणार आहे. आजचा आपण ब्लॉगच करून टाकू पूर्ण. तर मंडळी आता आपण जे आहे माईक स्केल लावून दिलेला आहे. चला आपण वरती आता पाहू. इकडे बाकीचे काही पोलीस लोक वरती आहेत मंडळी. बाईट घेतलं ना सगळीचे. अकोटचा अनुभव आम्ही याच वर्षात 2 वेळा घेतला. एक गणपती बंदोबस्त आणि दुर्गादेवी बंदोबस्त. आणि सुशील भाऊ लोणकर यांची भेटही आमची योगायोगाने 2 वेळा झाली. तर आता आमची अशी अपेक्षा आहे आमची 3री भेट नागपूरमध्ये व्हावं. हो हे बरोबर आहे कडे. नक्की नक्की सर. आलो की पहिले काही डाऊट नाही त्यात. घर परिवार सोडून सगळं सोडून परिवार सोडून सर्व जवान कर्तव्यावर होते. आणि त्या कर्तव्य करत असत्या दरम्यान तुमचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सर. काही वांधा नाही सर. भेटू आता या नागपूरला तुम्ही. बिलकुल बिलकुल आलं की नक्की सांगेन सर. कॉल करा आम्हाला. चालते चालते. अकोट शहर हे खूप शांत शहर आहे. तिथं जवळपास 80 खेडे जुळलेले हे अकोट शहर आहे. तिथं आम्ही बाहेरून पूर्णपणे बंदोबस्त आला होता. टोटली होमगार्ड वगैरे किंवा बाकीचे RCB वगैरे बाहेर आल्यानंतर तर लोणकर परिवारानं राहण्याची आमची व्यवस्थित चांगली केली आहे. अतिशय प्रमाणे 15 दिवसामध्ये असं वाटतं की आम्ही जसं काही त्यांच्या एक परिवारामधल्या सदस्यांना सोडून चाललेलं आहे. त्यांचे ते एक यूट्यूबवर आहे. त्यांना चांगले सबस्क्राईब द्या आणि त्यांचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला. आम्हाला तरी कमी का तुम्ही गेल्यावर आता जमणार नाही पण आता कसं असते वेळेनुसार ॲडजस्ट करावं लागते. काय अडचण नाही. थँक्यू. जय श्रीराम. परेड वगैरे राहणार आहे आणि मग नंतर हे सरळ निघणार आहेत. तर अजून एकदा नमस्कार मंडळी सगळेले. आता आपण चाललो तेल्लारेले. त्या ठिकाणी देवीची मिरवणूक आहे. जय जय श्रीराम. त्या ठिकाणी देवीची मिरवणूक आहे. तर माझ जगत जननी नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाने आपल्याला तेल्लारेले बोलावलेलं आहे. आपले विक्रांत भाऊन. तर त्या ठिकाणी आपण चाललो. हे गाडी आहे आपल्या ठीक बोलावलेली. तर चला मग. चला मंडळी. तर अशा प्रकारे पोलीस लोक त्याच्या गावाला गेले. आता आपण चाललो तेल्लारेले. येतो थांबतात ना ते. चला. जय श्रीराम दादा. हो थांबतो ना.
चला म्हणजे तो म्हणजे आता छोटू आणि दर्शू आहे. तर चला मग आपण मुंगार असतो ना तू डायरेक्ट. चला म्हणजे आज हे गुप्ताबू तुम्हाला या हातगाडीवर दुसऱ्याला काही दिवसांना अशी थारमध्ये दिसतील. तर मंडळी या ठिकाणी आपल्याला रस्त्यानं सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत. जय श्रीराम. हो काय तू पाहत असतो व्हिडिओ. जय श्रीराम. हा हा. शंकराला माझे महादेवाला माझे